बच्चों प्यारा बड़ा एक पाठ पूरा हो गया। इस अभ्यास भाग के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। पहला अभ्यास भाग में पहला शब्दार्थ शुभकामनाएं, भले की इच्छा, बेस्ट विशेस, आशीर्वाद, आशीष, ब्लेसिंग्स, उचित, सही, राइट, खत, पत्र, चिट्ठी, लेटर, मुहावरा, आंखें भर आना, आंसू आना। पाठबोध में पहला प्रश्नों के उत्तर दो में पहला मौखिक भाग में पहला प्रश्न, लेखिका ने अपने पोती को पत्र कब और क्यों लिखा। लेखिका ने अपनी पोती को 1 जनवरी 20 ईयर को नई साल की शुभकामनाएं देने के लिए पत्र लिखा। ಇಲ್ಲಿ ಇಯರ್ ಬರಿಬೋದು 2020 ಬರ್ಬೋದು, ಈಗ ನಮ್ಮ 2021 ಅಲ್ಲ, ಅದನ್ನು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಬೋದು। नेक्स्ट दूसरा प्रश्न, 50 वर्ष पहले की यादें क्या थी। उत्तर, 50 वर्ष पहले की यादें उस पत्र के बारे में थी जो लेखिका के दादाजी ने उन्हें नव वर्ष की शुभकामनाएं देने के लिए भेजा था। वह पत्र हिंदी में लिखा हुआ था। थर्ड वन, दादी माँ ने अपनी पोती के लिए क्या लेकर रखा है। उत्तर, दादी माँ ने अपनी पोती के लिए कहानियों की किताबें लेकर रखी थी। लास्ट वन, लेटर बॉक्स में पत्र डालकर लेखिका क्या सोचने लगी। उत्तर, लेटर बॉक्स में पत्र डालकर लेखिका सोचने लगे, काशा मैंने अपने दादाजी को धन्यवाद का पत्र लिखा होता तो पत्र पाकर वे कितने खुश होते। अच्छा, नेक्स्ट लिखित भाग में पहला प्रश्न, दादाजी ने पत्र कहाँ से और क्यों लिखा। उत्तर, दादाजी ने नई दिल्ली से नई साल की शुभकामनाएं देने के लिए पत्र लिखा। दूसरा प्रश्न, दादाजी कौन कौन सी भाषाएं जानते थे। उत्तर, दादाजी अच्छी उर्दू, अंग्रेजी और थोड़ी थोड़ी हिंदी जानते थे। लास्ट क्वेश्चन, खत के पीछे किसकी तस्वीर है। उत्तर, खत के पीछे कस्तूरबा जी और गांधी जी की तस्वीर है। नेक्स्ट क्वेश्चन, ये पत्र किसने कब कहाँ से और किसे लिखे। तालिका में लिखकर बताओ किसने कब कहाँ से किसे। ओके, पहला शारदा जी 1 जनवरी नई दिल्ली अपनी पोती मीता को। नेक्स्ट दादाजी 7 जनवरी 1952 न्यू दिल्ली अपनी पोती शारदा को। नेक्स्ट में पाठ के आधार पर वाक्यों की क्रम संख्या लिखो। ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಅನುಕ್ರಮವಾಗಿ ಬರಿಬೇಕು। फर्स्ट वन, आज नए साल का पहला दिन है। नेक्स्ट सेकेंड वन, मैंने मीता को नई साल की शुभकामनाएं भेजी। थर्ड वन, आशीर्वाद तो हिंदी में ही देना उचित है। फोर्थ वन, पत्र मैंने घर में सबको पढ़कर सुनाए। लास्ट वन, मैंने दोनों पत्रों को साथ रखा। नेक्स्ट में भाषा ज्ञान में पहला अर्थ लिखो, राइट दी मीनिंग्स। ಅಂದರೆ ಅದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಥವನ್ನು ಬರೆಯೋದು। पहला आशीर्वाद, आशीष, शुभ, अच्छा, मंगल, प्रिय, प्यारी, प्यारा। नेक्स्ट स्वस्थ, अच्छी सेहत, पुत्री, बेटी, धन्यवाद, शुक्रिया, कामना, इच्छा, उचित, सही, अनोखा, अलग तरह का। नेक्स्ट में इन शब्दों के लिंग बदलो, गिव दी फेमिनियन जेंडर। महोदय, महोदया, दादाजी, दादी जी, लेखक, लेखिका, छात्र, छात्रा, अध्यापक, अध्यापिका, माली, मालिन। नेक्स्ट टर दी नेक्स्ट पेज। नेक्स्ट पढ़ो और समझो। पढ़ो और समझो, रीड एंड अंडरस्टैंड।
प्रिया पुत्री नया साल शुभकामनाएं। अनोखा पत्र 50 साल। आप जानते हैं कि पुत्री साल कामनाएं पत्र सभी संज्ञा शब्द है। प्रिया नया शुभ अनोखा 50 सभी विशेषण है। जिन संज्ञा शब्दों के विशेषता बताए जाते हैं उन्हें विशेष कहते हैं। ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಪ್ರಿಯ ಪುತ್ರಿ ನಯಾ ಸಾಲ್ ಶುಭ ಕಾಮನಾಯ ಅನೋಖ ಪತ್ರ 50 ಸಾಲ್. ಇಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲವೇನು ನಿಮಗೆಲ್ಲ ತಿಳ್ಕೊಂಡಿರಬೇಕು. ಪುತ್ರಿ ಸಾಲ್ ಕಾಮನಾಯ ಪತ್ರ, ಪುತ್ರಿ ಸಾಲ್ ಇವೆಲ್ಲವೇನು ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದಗಳು. ಪ್ರಿಯ ನಯ ಶುಭ ಅನೋಖ 50 ಇವೆಲ್ಲವೇನು ವಿಶೇಷಣ ಶಬ್ದಗಳು. ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಜಿನ್ ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದಕ್ಕೆ ವಿಶೇಷತೆ ಅಂದರೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸಂಜ್ಞಾ ಶಬ್ದಗಳ ವಿಶೇಷನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಬಳಸೋದಕ್ಕೆ ಬತಾಯ ಜೊತೆ ಅಂದರೆ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಏನಂತೀವಿ ನಾವು ವಿಶೇಷ ಕಹತೆ ಹೈ. ದಿಯೇ ಗಯೆ ವಿಶೇಷಣ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಲಿಯೇ ವಿಶೇಷ ಲಿಖೋ. ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷಣ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು ನಾವು ವಿಶೇಷವನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಸುಂದರ್ ತಸ್ವೀರ್, ಪಿಲಾ ಫೂಲ್, अच्छी लड़की, मीठे आम, खट्टी इमली, मोटी किताब. नेक्स्ट में भाई और लिखे संयुक्त वर्ण के लिए एक शब्द और लिखो. राइट वन मोर वर्ड्स. ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕೆಲವು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ನೋಡಿ, ಸ್ವರ್ ಸ್ಥ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸೆಂಟೆನ್ಸ್ ಎರಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಂದು ನಾವು ಬರೀಬೇಕು. ಸ್ವರ್ ಸ್ವತಂತ್ರತಾ, ಸ್ವಾಧೀನ್, ಸ್ವಸ್ಥ್ಯ अस्त्य स्थान. नेक्स्ट बिस्तर नमस्ते बस्ता. नेक्स्ट सोचो और लिखो. 2 दिन की छुट्टी के लिए कारण बताते हुए कक्षा की अध्यापिका को लिखा ಪ್ರಾರ್ಥನಾ ಪತ್ರ ಪೂರ ಲಿಖೋ. ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಲೆಟ್ರನ್ನ, ಅದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಉಳಿದಿದ್ದನ್ನು ಫಿಲ್ ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅಡ್ರೆಸ್ಗೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸೇವಾ ಮೇಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಹೋದಯಲ್ಲಿ ಆಪ್ಸೆ ನಿವೇದನ ಹೈಕಿ ಮಾಯ್ತೋ ದಿನ್ 13/1/20 ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಇಸ್ವಿ ಬರೆಯೋದು. ಓಕೆ, ಇಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ 14/1/20 ಅದನ್ನು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡೋದು. ಈ ಇಸ್ವಿನ ನೀವು 2020 ಅಂದರೆ 21 ಬರ್ಕೋಬೋದು. को विद्यालय ना सकी और सका हुड़गा अथवा हुड़गिगे क्योंकि सर्दी लगने के कारण मुझे बुखार आ गया था. डॉक्टर ने 2 दिन आराम करने के लिए सलाह दी थी. ಇಲ್ಲಿ ಹುಷಾರಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ರೀಸನ್ ಕೊಟ್ಟು 2 ಡೇಸ್ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಬರಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಲೆಟ್ರ್ ಬರೆದಿರೋದು ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಲ್ವಾ, ಇದು ಉಳಿದಿದ್ದನ್ನು ನಾವು ಫಿಲ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟು ಕೃಪಯ ಮುಜೆ 2 दिन छुट्टी प्रदान करे. ನಾನು ದಯಮಾಡಿ ಕೊಡಿ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ಆಪ್ಕಿ ಛಾತ್ರ ಅವ್ರು ಆಪ್ಕ ಛಾತ್ರ, ಹುಡುಗ ಅಥವಾ ಹುಡುಗಿ ಆಗಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಬರೆಯೋದು. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ನಾನು ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಅದನ್ನು ನೀವೇ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ನೆಕ್ಸ್ಟು 6th ಎ ಸೆಕ್ಷನ್ ಅಂದರೆ ಎ ಸೆಕ್ಷನ್, ಬಿ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಅಂದರೆ ಎ ಸೆಕ್ಷನ್, ಬಾ ಅಂದರೆ ಬಿ ಸೆಕ್ಷನ್. ಓಕೆ, ಅದು ನೀವೇ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ನೆಕ್ಸ್ಟು मान लो आपके दादाजी ने जन्मदिन पर कार्ड भेजा. मान लो आपके दादाजी ने जन्मदिन पर कार्ड भेजा है. उन्हें धन्यवाद देते हुए पत्र लिखो. एक लिफाफे बनाकर पत्र भी लिखो. ಇಲ್ಲೇನಂದರೆ ದಾದಾಜಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದಕ್ಕೆ ಇದು ವಿಶೇಷ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಲೆಟ್ರ್ ಬರೀತಿರೋದು ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಅಂತ ತಿಳಿಸೋದು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಕಾಗದವನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಕೊಡಿ. ರೈಟ್ ಎ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಲೆಟರ್ ಟು ಯುವರ್ ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಫಾದರ್ ಟು ಮೇಕ್ ಎ ಎನ್ವಲಪ್ ಆಲ್ಸೋ. ಓಕೆ, ಗ್ರ್ಯಾಂಡ್ ಫಾದರ್ಗೆ ಪತ್ರ. ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಮತ್ತು ಅಡ್ರೆಸ್ಸನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಅಂತಲ್ಲ, ಇಲ್ಲೊಂದು ಇದನ್ನು ಬರ್ದಿ. ವಿನಯ್ ಮಾರ್ಗು, ಇಂದೋರ್, 16 जनवरी 2021. मेरे प्यारे प्यारे दादाजी चरण वंदन. ಇಲ್ಲಿ ಪ್ಲೇಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಸ್ವಲ್ಪ ಚಿಕ್ಕದಾಗಿ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. आपका जन्मदिन की शुभकामनाओं वाला कार्ड मुझे ठीक अपने जन्मदिन पर ही मिला. उस सुंदर कार्ड पर लिखो आपकी शुभकामनाएं पढ़कर मैं खुशी से नाच उठा. मैंने वहाँ कार्ड सब मित्रों को दिखाया. दादाजी आपका बहुत बहुत धन्यवाद. मुझे आप सबकी बहुत याद आती है. दादाजी को मेरा चरण स्पर्श कहिए. आपका पोता नवनीत. ಓಕೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾರು ತಾತ ಇದ್ದಾರಲ್ವ ಅವರು ಮೊಮ್ಮಗಳಿಗೆ ಲೆಟ್ರನ್ನ ಬರೆದಿರೋದು. ಯಾಕಂದರೆ ವಿಶಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಡೇಗೆ ಅದನ್ನು ಮೊಮ್ಮಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿರೋದು ವಿಶಸ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಇದು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿರೋದು. ಓಕೆ, नेक्स्ट कुछ करने को आप संदेश किस तरह से भेजते हैं सही लगाकर बताओ. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಕೊಟ್ಟಿರೋ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಟೆಲಿಫೋನ್, ನೆಕ್ಸ್ಟು
ಬುಕ್ಕು ಅಲ್ಲ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್, ಕಿತಾಬ್, ಕಬೂತರ್, ಪತ್ರ, ಸಿಸ್ಟಮ್ ಅಂದರೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಂತೀವಲ್ಲ ಅದು. ಫಸ್ಟ್ ನಾವು ಫೋನಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಸಿಸ್ಟಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ, ಆಮೇಲೆ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕೌನ್ ಹಮಾರೆ ಲಿಯೇ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಹೈ, ಅವ್ರ ಹೆಲ್ಪರ್ಸ್. डाकिया पत्र लाता है, सैनिक देश की रक्षा करता है, दर्जी कपड़े सिलता है, डॉक्टर इलाज करता है, अध्यापिका पढ़ाती है, धोबी कपड़े धोता है. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿಲಿ ಲೆಟ್ರ್ ಕೊಡೋನು ಯಾರೋ, ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾನೆ. ಸೈನಿಕ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ದೇಶ ಕಾಯ್ತಾನೆ. ದರ್ಜಿ ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಬಟ್ಟೆನ ಹೊಲಿತಾನೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ಟೀಚರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪಾಠವನ್ನು ಓದಿಸ್ತಾರೆ ಅಥವಾ ಕಲಿಸ್ತಾರೆ. ದೊಬ್ಬಿ ಬಟ್ಟೆ ತೊಳೆಯನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಟ್ಟೆಯನ್ನು ವಾಶ್ ಮಾಡ್ತಾನೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಲಾಸ್ಟ್ में दादाजी के पत्र पर हिंदी के अंक लिखे हैं, आप 50 से आगे की गिनती अंकों और शब्दों में लिखना सीखो. ಇಲ್ಲಿ 50ವರೆಗೂ ಮುಗ್ದಿದೆ. 51ಇಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ K1 52 53 54 55 ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿರೋದನ್ನು ನೀವೇ ಫಿಲ್ ಮಾಡಿ ಬರೀರಿ ನಂಬರ್ಸ್ನ. ಓಕೆ, ನಾನು ಫಿಲ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಇದು ನೀವೇ ಫಿಲ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಬುಕ್ಸಲ್ಲಿ. ಓಕೆ, ಇದನ್ನು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಫೋಟೋ ತೆಗೆದು ಸೆಂಡ್ ಮಾಡಿ. ಓಕೆ.